नुकतीच महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आहेत। आता निवडून आलेल्या सर्व सदस्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्याचे वेध लागले आहेत। कोल्हापूरची जिल्हा परिषदेची सभागृह संपूर्ण अद्यावत आणि सोयींनी युक्त सजावट केली आहे। 94 खुर्च्या, 3 फुल स्क्रीन आणि ध्वनिक्षेपणाची अडचण येऊ नये अशी अद्यावत यंत्रणा प्रशासनाने राबवली आहे। पाहूया जिल्हा परिषदेचा रिपोर्ट। मी दयानंद जरगे, लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल जिल्हा प्रतिनिधी। आत्ता आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाच्या समोर। नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकी धुरळा शांत बसलेला आहे, पण जिल्ह्यातील नवनियुक्त सदस्यांना जिल्हा परिषदेच्या कार्यकार्याबाबत नवीन सभागृहात कधी एकदा जाऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आपण जिल्हा परिषदेमध्ये जाऊ शकतो असे त्या लोकांना वेध लागलेला आहे। पाहूया जिल्हा परिषद शाहू सभागृहामधील नेमकं कामकाज कसं चालतं ते। नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक मोठ्या धामधुमात संपन्न झालेली आहे। आत्ता या सर्व सदस्यांना वेध लागले आहे की कधी आपण एकदा जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाऊन लोकांच्या मांडणी, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्यासाठी आपल्याला कधी संधी मिळते हे आता प्रत्येक सभासदांना आणि नवीन जे काय सदस्य आहेत त्यांना हे वेध मोठं लागलेलं आहे। आपण पाहत आलो की आतापर्यंत ह्या जुन्या सभागृहात पूर्वी बैठक व्यवस्था म्हणजे खुर्च्यांची बैठक व्यवस्था असायची। आता ह्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं एक अद्ययावत सुविधा निर्माण केली आहे। पुढे 3 स्क्रीन आहेत, अद्ययावत प्रकारच्या सगळ्या सुखसुविधा केलेल्या आहेत। अशा प्रकारे आता या नवीन सदस्यांना लोकांच्या समस्या मांडण्याबाबत काय त्यांनी भूमिका घेतील हे आता पाहण्याचं महत्त्व ठरणार आहे। मी दयानंद जरगे, लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल जिल्हा प्रतिनिधी कोल्हापूर।